कर्नाटक के दावणगेरे जनूबी हल्के के ज़मनी इंतखाबात से पहले दावणगेरे में सियासत तेज़ हो चुकी है और कांग्रेस पार्टी में जहां टिकट लेने के मामले को लेकर रसाकशी चल रही है, वहीं दूसरी जानिब रियासती वज़ीर एस मल्लिकार्जुन ने अपनी ही पार्टी के रियासती वज़ीर ज़मीर अहमद को लेकर मुतनाज़ बयानात दिए हैं। उन्होंने कहा कि ज़मीर अहमद जोकर जैसी हरकतें कर रहे हैं, बेंगलुरु से यहाँ आकर वो पार्टी के मामलात में मुदाखलत कर रहे हैं। जो लोग सस्पेंड हुए हैं उन्हें पार्टी के अहम कमेटियों में ओहदे दिए जा रहे हैं। दावणगेरे के मामले में बाहर के अफराद मुदाखलत ना करें। मेरे बाप शामनूर शिवशंकरप्पा ने किसके पास कहा था कि अगले इंतखाबात में अक़लियतों को टिकट दिलवा कर वो खुद ही कामयाब करवाएंगे। अगर इस सिलसिले में किसी के पास वीडियो या सबूत है तो वो पेश करे। सरेआम एस मल्लिकार्जुन ने ज़मीर अहमद, अब्दुल जब्बार और दीगर मुस्लिम लीडरों पर तंज़िया लहजे में बयान दिया। इस बात को लेकर जहां ज़मीर अहमद खान ने कहा कि दावणगेरे जुनूब में अक़लियतों की आबादी ज़्यादा है तो वहां से अक़लियती टिकट क्यों ना मांगे, टिकट मांगने का हक़ मुसलमानों को भी है। इस पूरे मामले में KPCC अक़लियती शोबे के रियासती सदर MLC जब्बार खान ने कहा कि एस मल्लिकार्जुन एक ज़िम्मेदार ओहदे पर हैं, लेकिन उन्होंने रियासती वज़ीर ज़मीर अहमद के ताल्लुक़ से जो नाज़ेब अल्फाज इस्तेमाल कर रहे हैं वो नाकाबिल क़बूल है। ज़मीर अहमद सिर्फ बेंगलुरु के लीडर नहीं बल्कि पूरी रियासत के लीडर हैं। उन्होंने कांग्रेस पार्टी की अहम जिम्मेदारियों को निभाया। इसके अलावा रियासत के तमाम असम्बली हलकों में उन्होंने कांग्रेस पार्टी को कामयाब करवाने में अहम किरदार अदा किया। हम मल्लिकार्जुन के बयान की मजम्मत करते हैं। अब्दुल जब्बार खान ने बरहमी का इजहार करते हुए कहा कि टिकट देने का फ़ैसला हाईकमान करेगी और ज़रूरी नहीं कि हर मामले में एस मल्लिकार्जुन की मुदाखलत हो। ब्यूरो रिपोर्ट, इनकलाब न्यूज़, बेंगलुरु। ನಮ್ಮ ಟಿಕೆಟ್ ಕೊಡೋರು ಹೈಕಮಾಂಡ್ ಕೊಡೋರು. ನಾವು ಕೇಳಿದ್ದೀವಿ, ಭಾಳ ಜನ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರು ಬಂದು ಶಾಮನೂರು ಶಿವಶಂಕರಪ್ಪ ಇರುವಾಗ ಇದು ನನ್ನ ಕೊನೆ ಚುನಾವಣೆ, ಅದಾದಮೇಲೆ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರಿಗೆ ನಾನೇ ನಿಲ್ಲಿಸಿ ಗೆಲ್ಸ್ಕೊಂಡು ಬರ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಂತೆ. ಆ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಭಾಳ ಜನ ನಂತ ಬಂದು ನಮ್ಮ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರು 80,000 ಓಟ್ ಇದೆ, ದಯಮಾಡಿ ಶಾಮನೂರು ಶಿವಶಂಕರಪ್ಪ ಅವರು ಓಟ್ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಮಾತು ಕೊಟ್ಟಿದ್ದರು, ಈ ಬಾರಿ ಬೈ ಎಲೆಕ್ಷನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರನ್ನೇ ಟಿಕೆಟ್ ನೀವು ಕೊಡಿಸ್ಬೇಕು ಅಂತ ಬಂದು ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ನಾನು ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ ನಾಯಕ ಅಂತ ನಂತವ ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಯಾರು ಹೋಗಿ ಕೇಳ್ತಾರೆ? ನಂತವ ತಾನೇ ಬಂದು ಕೇಳಬೇಕು. ನಾನು ಏನಿರೋದು ನನ್ನ ವರದಿಯನ್ನು ನಾನು ಹೈಕಮಾಂಡ್ ಕೊಡ್ತೀನಿ. ತೀರ್ಮಾನ ಮಾಡೋರು ಯಾರು? ಹೈಕಮಾಂಡ್ ಮಾಡಬೇಕಾಗಿ ನಾನು ಕೊಡೋಕ್ಕಾಗ್ತದೆ ಟಿಕೆಟ್ ಇತ್ತಿ ಕೇಳೋದು ತಪ್ಪೇನಿದೆ. ನಮ್ದು ಏನಾಗೈತಿ ಅಂದ್ರೆ ಜೋಕರ್ಗಳು ಕೆಲಸ ಆದಂಗೆ ಆಗೈತಿ. ಅವ್ನು ಬರೋದು ಅವನೊಂದು ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಡೋದು, ಇವ್ನು ಬರೋದು ಇವನೊಂದು ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಡೋದು, ಏನದು ಎಲ್ಲರೂ ಒಟ್ಟು ಯಾರು ಅಬ್ದುಲ್ ಜಬ್ಬರ್ ಅಂತಲ್ಲ, ಜನಗಳು ಈಗ ಜಮೀರು ಅಲ್ಲಿಂದ ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಬರೋದೇನೈತಿ, ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಮಾತಾಡಿದ್ದೇನೆ, ಫಸ್ಟ್ ಮಾತಾಡಿದ್ದಕ್ಕೆ ಬಂದಿರೋದು. ಇದು ಯಾಕೆ ಮಾತಾಡ್ಬೇಕು? ಕೂತಂದು ನನ್ನ ಹತ್ರ ಮಾತಾಡಿ ನಾನೇ ಹೇಳ್ತಿದ್ನಲ್ಲ. ಈಗ ಸಸ್ಪೆಂಡ್ ಆದವ್ರನ್ನೆಲ್ಲರೂ ಕಮಿಟಿ ಮೆಂಬರ್ಗಳು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಒಪ್ತೇವೆ ನಾವು. ಹೋಗ್ಲಿ, ಯಾರು ಬೇಡ ಅಂತಾರೆ? ಏನಾರು ಹೇಳಿದ್ರಾ? ನಾವು ಅಪ್ಪನ ಜೊತೆಗೆ ಏನಾರು ಕುಂತಾಗ ಏನಾರು ಹೇಳಿದ್ರಾ? ಅಲ್ಲಿ ಸುಮ್ಮನೆ ಹೇಳ್ಕೊಂತ ಹೋದ್ರೆ ಹಂಗೆ ಯಾರು ಯಾವ ಮುಖಂಡ್ರು ಹೇಳಿದ್ರಂತ? ಎಲ್ಲಿ ಯಾರು ಹೇಳ್ತಾರ? ಜಬ್ಬರ್ ಒಬ್ಬನ ಹೇಳಿರೋದು ಅಷ್ಟೇ, ಇನ್ಯಾರು ಹೇಳ್ಯಾರ? ಹಾಂ, ಮತ್ತೆ ಸುಮ್ಮನೆ ಹೇಳ್ಯಾರ ಅವ್ರ ಮ್ಯಾಗ ಇವ್ರ ಮ್ಯಾಗ ಅವರು. ಸುಳ್ಳು ಹೇಳೋದು ಬೇಡ, ಕರೆಕ್ಟ್ ಏನೈತೆ ಸ್ಟ್ರೈಟ್ ಫಾರ್ವರ್ಡಾಗಿ ಮಾತಾಡೋಣ. ಸ್ಟ್ರೈಟ್ ಫಾರ್ವರ್ಡಾಗಿ ಮಾತಾಡಿ ಹಿಂಗೈತಿ ಅಂತ. ಯಾರು ಏನು ಹೊರಗಿನ ಇಲ್ಲಿದ್ರೆ ಎಲ್ಲ ಒಂದೇ ಮನೆಯವರೇ ಏನೋ ಎಲ್ಲ ಕೂತ್ಕೊಂಡು ಮಾತಾಡಿ ಸಾಲ್ವ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು.